सुंदर मनामध्ये भरली. 1 तास देते तुला. पिक्याकडे हाय तो, त्याला घेऊन ताबडतोब घरी यायचं, नाहीतर काय करेन माहितच आहे तुला. दादाचा फोन आहे. हा दादा. हा हा हॅलो. हा कुठे तुम्ही? घरीच जातोय. आब्या आहे ना तुझ्या बरोबर? हा आहे ना. काही बी कर पण आब्याला घरी घेऊन ये. लवकर पोचा घरी, नाही तर काय खरं नाही. हा येतो आम्ही. ठेवतो. हा हा. हॅलो. आब्या लवकर घरी चल, नाहीतर आपलं काही खरं नाही. चल चल तू. काय ना त्या बाई, एवढी मरमर केली आपण आणि तरी शेवटी जे व्हायचं तेच झालं. मला तर वाटलं बी नव्हतं हिल्लं ती एवढं खोटं वागण आपल्याशी. हे मे उगाच पराचा कावळा करू नको. काय एवढं झालेलं नाही. मग काय व्हायची वाट पाहत होता का तू? म्हणून गायब केलं तुम्ही आब्याला? आहे अगं ते. एक शब्द बोलायचा नाही, थोबाड बंद ठेवायचा. आशू, तुझ्यामुळं आणि लतीमुळं झालंय हे सगळं. आब्या जर घरला आला नाही मग पहा मी काय करते तुमचं. चल ना अभ्या, तू बी. हाल घेतल्याशिवाय नाही लागत. अभ्या सोड ना आता. ते मला माफ कर, पण मी नाही येऊ शकत ढाल घेतल्याशिवाय. अभ्या सोडणार रे आता, प्लीज. ऐकलं ते, जाय तू. आणि आई चिडली तर तिला सांग, म्हणून सगळी चूक तुमच्या पोराची, माझी काही बी चूक नाही. मी फक्त त्याला बायको म्हणून साथ दिली, जसं तुम्ही आप्पांना देता. अभ्या मी असं नाही बोलू शकत. असं नको बोलू, सौम्य शब्दात बोल, पण हेच बोल. नाही बोलता येणार. ठीक आहे, मी बोलतो फोनवरती. फोनवर कायला, समोरासमोर बोल. ते प्लीज समजून घे, ढालीशिवाय नाही येऊ शकत मी. आणि बायका शरद पुढे ढकलली, त्यामुळे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत आता माझे. कळते का तुला? मी बोलतो आईशी, जाय. आता लगे फोन नको करू मामींना. मला बोललं पाहिजे आईशी, नाही तर चिडेल ती. मी सांगतो तिला, तिचा काही दोष नाही त्याच्यात. नाही म्हणजे हाय माझा दोष अभ्या. नाही येलं ते. अभ्या मामींचा विश्वास नव्हता तुझ्यावर, म्हणून पहारा करत होत्या. पण मायावर तर विश्वास ठेवला होता ना त्यांनी. मला माहिती आहे मायाला कसं समजायचं. मी बोललो की पागळाला आहे. जाय तुम्ही, बोलतो. कोण येतोय भाऊजींचा? मला ऐकू येतं आणि माझ्या आई बाबांनी मला लिहायला वाचायला शिकवलं. अहो फोन तर घ्या. नाही आहे एकदा काय म्हणून राहिला ते तर पाहिजे ना. तो घरी आल्या बिगर मी त्याच्याशी बोलणार नाही. फोन कट केला आहे ना. म्हणजे लय चिडल्या असणार त्या. एक तू घरी नको जाऊ आता.
मग कुठे जाऊ? बापूंकडे जाय. त्यानं काय होणार आहे? आजचं मरण उद्यावर. पण टळणार तर नाहीये ना मरण? आपण वेळ तर मिळेल ना लते. तू ना लय वेळ काढतो अभ्या, हेच आवडत नाही मला. त्यातच फायदा आहे आपल्याला. ते एवढा वेळ काढून काय फायदा झालाय कळलं नाही कळलं तुला? अभ्या मी जाते. तू येणार हाय का नाही? ढाल घेतल्याशिवाय नाही. हट्टीपणा नको करू अभ्या. लते सॉरी, पण नाही बदलू शकत मी. आणि तू ऐक माझं, तू बी नको जाऊ घरी. मी बी सॉरी अभ्या, कारण मी बी बदलू नाही शकत. आता जे होईल ते मी फेस कर. मी करते तुला फोन. एकटी झाली तू? भाऊजी नाही आले? तो नाही आला. नाही आला म्हणजे? मामी ते ढाल घेतल्याशिवाय नाही येणार तो. सॉरी मामी. ते मामी मामी सॉरी, खरंच सॉरी. सॉरी आहे का तू? खरंच आहे का? तुझ्या बाई ही वेळ आली आहे माझ्यावर. तुझ्या पायी त्याने शर्यतीचं खूळ डोक्यात घेतलं. तुझ्या पायी तो घराच्या बाहेर पडला. तुझ्या पायी त्यानं त्याचा पाय मोडून घेतला. मामी कसा विश्वास ठेवू तुझ्या सॉरीवर? सांग ना, काय करू तुझ्या सॉरीचं मी? काय करू सांग की. तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला डील दिली, तुझं सगळं ऐकलं, तर माझ्या डोक्यावरच नाच करायला लागली का ग तू? आशूची आई जरा थांबा, थोडं शांत व्हा. हिला कळायला नको ही काय वागते ते. आईची माया दिली ग मी तुला. एवढं सुद्धा कधी सासू सारखं वागले का ग तुझ्याशी? खरं सांग, एवढं तरी वागले? कधी जाच केला का? तुला घालून पाडून बोलले का तुला? आणि तू असं वागली माझ्याशी? मी आणि आप्पा सारखं सांगत होतो, सारखं किती वेळा सांगितलं की नाही, शर्यतीचा नाद बरा नाहीये, त्याच्या नादी लागायचं नाही, ते खूळ नको आपल्याला. सांगितलं तरी मी तू पुन्हा तेच केलं. पहिल्यांदा माफ केलं की नाही मी तुला, पण तू अजूनही थांबतच नाही. लते तुम्हाला वचन दिलं होतं आब्याला शर्यतीत भाग घेऊ देणार नाही म्हणून. दिलं होतं की नाही? म्हणजे तू इथे माझ्याशी खोटं बोलली आणि तिकडे त्याला पळून जायला मदत केली ना. माझ्या पोटच्या पोरावर विश्वास नाही तेवढं तुझ्यावर विश्वास ठेवला मी. तुझ्या प्रत्येक गोष्टीवर ना डोळं झाकून विश्वास ठेवलाय मी. तू काय केलं? माझ्या विश्वासाला पात्रच नाही तू. आता नाही ठेवायची मी तुझ्यावर विश्वास. माझ्या मनातनं तू पूर्णपणे उतरली.